श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 699. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजी ज्या प्रेमळ भावनेने, ज्या कृतज्ञतेने भगवंताच्या या पादुका प्राप्त झाल्यानंतर ज्या परमानंदाची स्थिती अनुभवत होते, त्या स्थितीचं महत्त्व आणि त्याचबरोबर भगवंताच्या या पादुकांचं महत्त्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांनी अत्यंत प्रेमाने भरतजींना वारंवार आपल्या हृदयाशी धरलेले आहे. जणू काही आपल्या या परमभक्ताला भेटण्यासाठी भगवंत देखील अत्यंतिक उत्सुक आहे आणि न जाणे पुन्हा कधी हा आपला भक्त आपल्याला भेटेल, या व्याकुळतेतून भगवंत देखील आपल्या भक्ताला हृदयाशी धरून आहे. प्रभू रामचंद्र आणि भरताच्या मधला हा प्रेमभाव, गोस्वामीजी म्हणतात की त्या प्रेमाच्या आधाराने जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, जो या सगुण देहामध्ये आला खरा, परंतु त्याला देखील या प्रेमाचा असलेला हा अनिवार्य एक प्रकारे आलेला उमाळा त्याच्या डोळ्यांमधून अश्रू रोखू शकला नाही. प्रभू रामचंद्रांचे नेत्र सजल झालेले आहेत. चित्रकूटाची ही भूमी अति पावन झालेली आहे. गोस्वामीजी म्हणतात की प्रभू रामचंद्र आणि भरताचं हे प्रेम पाहून तिथं उपस्थित असलेले ब्रह्मनिष्ठ मंडळी, ज्यामध्ये राजा जनक आहे, मुनी वसिष्ठ आहेत, मुनी विश्वामित्र आहेत, खरं तर या समस्त जगाला माईक या अनुभूतीच्या आधाराने जाणतात आणि त्यामुळं वियोग आणि संयोग या सर्व गोष्टी देहाच्या आधाराने मिथ्याच आहेत हे देखील जे जाणतात, गोस्वामी म्हणतात की जणू काही ब्रह्मदेवाने त्यांना निर्लेपच जन्माला घातलंय. असे हे मुनी वसिष्ठ, राजा जनक आणि मुनी विश्वामित्र हे देखील प्रभू रामचंद्र आणि भरताच्या या स्थितीमुळं अत्यंतिक करुणारसामध्ये बुडून गेलेले आहेत. त्यांचं मन, त्यांचं वचन हे सर्व दृष्टीने या भरत राम भेटीतून एका विलक्षण गूढ अशा मौनामध्ये प्रवेश करून गेलेले आहे. गोस्वामीजी म्हणतात, जे बिरंची निर्लेप उपाय पदुम पत्र जिमी जग जल जाय. असे हे कमळासारखे असलेली ही मन देखील या एका विलक्षण प्रेमाची अनुभूती आपल्या हृदयामध्ये जाणतायत आणि त्यातून त्यांचं हे वैराग्य आणि विवेकयुक्त हृदय देखील तन मन वचनाने प्रेमामध्ये अत्यंत मग्न होऊन गेलेलं आहे. अशा या प्रभू रामचंद्र आणि भरताच्या भेटीचा हा प्रसंग, सज्जन हो, त्यातील पुढील टप्पा आम्हाला गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. जहाँ जनक गुर गती मती भोरी, प्राकृत प्रीति कहत बड़ी खोरी, बरन तर घुबर भरत बियोगू, सुनि कठोर कबी जानी ही लोगू, सो सकोच रसु अकथ सुबानी, समऊ सनेहु सुमीरी सकुचानी, भेटी भरतु रघुबर समुझाए, पुनीरि पुदवनु हर्षिहि लाए,
सेवक सचिव भरत रुख पाई, निज निज काज लगे सब जाई। सुनि दारुन दुखु दुहु समाजा, लगे चलन के साजन साजा। प्रभु पद पदुम बंदी दो भाई, चले शीस धरी राम रजाई। मुनि तापस बन देव निहोरी, सब सन्मानी बहोरी बहोरी। लख नहीं भेटी प्रणाम करी, सिर धरि सिय पद धूरी। चले सप्रेम असीस सुनी, सकल सुमंगल मूरि सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, गोस्वामी जी म्हणतायत की भये मगन मन तन बचन सहित बिराग विचार। ब्रह्मनिष्ठ असलेले राजा जनक, मुनी विश्वामित्र आणि वसिष्ठ हे आपल्या सर्व या इंद्रियांच्या आधाराने या भरत आणि प्रभू रामचंद्रांच्या प्रेमामध्ये जणू काही बुडून गेलेले आहेत, प्रेमात मग्न झालेले आहेत। त्यांचा कंठ दाटून आला असेल। प्रभू रामचंद्रांचे हे अश्रू पाहून जिथे स्वर्गातले देव देखील अत्यंत दुःखी झाले, तिथं या भूतलावरती असलेल्या या ब्रह्मनिष्ठांना देखील अत्यंत दुःख झालेलं आहे। हा एक मोठा प्रश्नच आहे सज्जनो, की ब्रह्मनिष्ठ जो या खरं तर समस्त विश्वाला माईक समजतो, मिथ्या समजतो, ज्याला या विश्वाचं सर्व स्वरूप जाणून आलेलं असतं, परंतु तरी देखील या अशा विलक्षण स्थितीमध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये आलेले हा एक प्रेमाचा उमाळा, त्यांचे सजल झालेले नेत्र, हा बऱ्याचदा आपल्या मनामध्ये संभ्रम देखील निर्माण करू शकेल। जसं श्री महाराज देखील ब्रह्मनिष्ठच होते। श्री महाराज देखील वसिष्ठ वामदेवांच्याच या परंपरेमधले त्याच अनुभूतीचे संत। परंतु श्री महाराज एके ठिकाणी काय म्हणतात की माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या जर कुठला दोष असेल तर तो एकच दोष आहे की मी दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही। महाराजांच्याकडे अनेक सामान्य लोक यायची, काही घरगुती यातना अडचणींमुळे पिडलेले शिणलेले, आणि जेव्हा ते आपलं दुःख श्री महाराजांच्या समोर व्यक्त करू लागायचे, त्यांचं दुःख ऐकताना महाराजांच्या डोळ्यांना देखील अश्रू यायचे। इथं आपल्यासारख्या बुद्धिवादी मनुष्याला प्रश्न पडू शकेल की अरे, महाराजांचं हे ब्रह्मनिष्ठत्व आणि या विश्वाच्या असलेल्या या सफोल संसारारूपी गोष्टींना जाणून त्यांचं हे हृदय द्रवणं, ही नेमकी कुठली स्थिती आहे? किंबहुना आम्हाला परमार्थामध्ये न जाणे हे कुठून शिक्षण मिळालंय की परमार्थिक मनुष्य स्थितप्रज्ञ असतो हे ठीक आहे, परंतु स्थितप्रज्ञ याचा अर्थ संवेदना शून्य असलाच पाहिजे असा होतो का? जो आपल्या सर्व भाव भावनांच्या विषयी अत्यंत निष्ठुर आहे, हाच खरा स्थितप्रज्ञ असतो का? त्यालाच ब्रह्मनिष्ठ म्हणावं का? आपल्याला थोडक्यात या ब्रह्मनिष्ठांची जी दासबोधाच्या आधाराने समर्थांनी सांगितलेली भूमिका आहे ती थोडीशी समजून घेतली पाहिजे। बघा, जीवाच्या 3 अवस्था आहेत।
एक आहे जागृती, दुसरी आहे स्वप्न आणि तिसरी आहे सुषुप्ती. चौथी जी अवस्था आहे, जी तुर्या अवस्था आहे, ती जीवाला परमार्थामध्ये पुरुषार्थ करून गुरुकृपेच्या आधाराने प्राप्त करून घ्यावी लागते. या 3 अवस्था मात्र जीवाला काहीही न करता, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, हा जन्म होताच त्याला या 3 अवस्था स्वाभाविकपणे प्राप्त होतात. एक आहे जागृती, जे आम्ही सकाळी सूर्योदयापासून कामाला लागतो, जेव्हा हा देह जागृत आहे असं समजून आम्ही जी काही सर्व कामं करत असतो, त्या देहाच्या आधाराने आपण समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, त्याचे संस्कार आपल्या मनामध्ये होत असतात आणि त्या संस्काराच्या आधाराने आपलं मन आनंद किंवा दुःख व्यक्त करत असतं. दुसरी अवस्था आहे ती स्वप्नाची अवस्था आहे. आपण देखील बघतो, बऱ्याचदा स्वप्नामध्ये आमची घाबरगुंडी उडते, भयभीत होतो आम्ही. काय होणार काय होणार अशा भीतीमध्ये आमचे हातपाय लटपटू लागतात. परंतु त्यावेळेला अचानक झोप संपते, डोळे उघडतात आणि लक्षात येतं की अरे हे तर स्वप्न होतं. परंतु त्या स्वप्नाच्या अवस्थेमध्ये देखील मनाच्या ज्या प्रतिक्रिया चालू असतात त्याची काही वेळ आम्हाला पडसाद जाग झाल्यानंतर देखील जाणवत असतात. तिसरी अवस्था आहे ती म्हणजे गाढ सुषुप्तीची. त्या सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये देखील एक मन कुठेतरी आपण छान शांत झोपलेलो आहोत याची अनुभूती घेत असतं. या 3 अवस्थांमध्ये हा जीव खरं तर साक्षी भावानेच आहे, परंतु त्याचा हा साक्षी भाव त्या घटनांच्या रंगांमध्ये मिसळून जातो. मग ब्रह्मनिष्ठ काय आहे? त्याच्या जीवनामध्ये देखील त्याला या 3 अवस्था आहेत आणि त्याचबरोबर या परमार्थामध्ये गुरुकृपेने प्राप्त झालेली ही शेवटची तुर्यातीत अवस्था देखील त्याच्याजवळ आहे. ही तुर्या म्हणजे नेमकी काय स्थिती आहे? जसं आपण बघतो की 2 समुद्र जिथे एकमेकांना मिसळतात तिथं एक रेषा असते बघा. त्या रेषेच्या उजव्या हाताला एक वेगळ्या रंगाचा समुद्र आपल्याला दिसतो, डाव्या हाताला वेगळ्या रंगाचा समुद्र दिसतो. तसं हे माईक जग, हे दृश्य जग ज्या सीमेरेषेपासून आपल्याला जाणवू शकतं आणि त्याच वेळेला जे सत्य असलेलं परब्रह्म आहे त्याची देखील अनुभूती आपल्याला होऊ शकते, अशी सीमारेषा म्हणजे तुर्या आहे. या तुर्येपासून या जगाचं असलेलं मिथ्यत्व संत जाणतात आणि त्याच वेळेला शाश्वत असलेलं निर्गुण निराकार परब्रह्माची देखील त्यांना जाणीव होते. आणि या तुर्या सीमारेषेच्या पलीकडे जाऊन जी तुर्यातीत अवस्था आहे तीच या निश्चळ निराकार असलेल्या ब्रह्मनिष्ठांची अंतरंगाची अवस्था आहे. जे निश्चळ आहे, जे निराकार आहे, जे निर्विकल्प आहे, जिथं खरं कल्पनेचा उदयच नाही, अशा ठिकाणी संवेदना कशी पोहोचणार बरं? आणि त्यामुळे ब्रह्मनिष्ठ मनुष्य हा स्वाभाविक स्थितप्रज्ञ आहे. या विश्वातल्या सर्व स्थितींच्याकडे तो साक्षी भावाने पाहू शकतो, परंतु याचा अर्थ तो संवेदनाहीन आहे, तो संवेदना शून्य आहे. ही मात्र आम्ही त्या स्थितप्रज्ञाची केलेली चुकीची अवस्था आहे. सज्जनो, ब्रह्मनिष्ठ हा आपल्या अंतरंगामध्ये केवळ एकाच संवेदनेमध्ये जगतो आणि ती संवेदना आहे करुणा. करुणा करुणा या करुण रसाच्या आधारानेच जणू काही या मिथ्या जगावरती प्रेम करण्याची कला, या अज्ञानामध्ये धडपडणाऱ्या जीवांच्या उद्धारासाठीची तळमळ हीच या परब्रह्मरूपी संतांना तुर्यातीत अवस्थेमधून या तुर्येच्या सीमारेषेपर्यंत आणते. बघा, जसं आपण बघतो की एखाद्या
पुरामध्ये जेव्हा एखादा मनुष्य अडकलेला असतो तेव्हा एखादं हेलिकॉप्टर येतं, त्याच्यासाठी दोर सोडला जातो आणि त्या दोरातून त्याला या पुरामधून वरती उचललं जातं, सही सलामतमध्ये सुरक्षितपणे आणलं जातं. मला असं वाटतं की आम्ही देखील हे सर्वजण अशाच भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय. नाका तोंडामध्ये परिस्थितीचं पाणी जात आहे, भयभीत होतोय. आम्ही अत्यंत बेंबीच्या देठापासून भगवंताला आर्जव करतोय, त्याला अत्यंत मनापासून प्रार्थना करतोय. आणि मग अशा वेळेला तो भगवंत कृपावंत होऊन या भगवत नामाची दोरी आमच्या उद्धारासाठी जणू काही या तुर्यातीत अवस्थेमधून या तुर्येच्या सीमेरेषेवरती येऊन आमच्यासाठी खाली सोडतो. ही काय आहे? ही करुणा आहे संतांची. भव भार फार झाला, जीव तळमळू लागला, सगुण रूपे धावत आला. अरे कुठून धावत आला सगुण रूपामध्ये? त्या निर्गुण निराकार परब्रह्मातून सगुण साकार हे रूप झालेलं आहे. हे सर्व काही करुणेचं फळ आहे सज्जनो. आणि त्यामुळं जो ब्रह्मनिष्ठ असतो तो देखील अशा सामान्य जीवांवरती विशेष प्रेम करतो. तो संवेदना शून्य नसतो, परंतु त्याच वेळेला या विश्वाचं स्वरूप मिथ्या आहे हे जाणून त्या क्षणाबरोबर तो जगत राहतो. जे मी आपणा श्री महाराजांचं नेहमी उदाहरण देतो की संध्याकाळी त्या बाईचं मूल मरतंय आणि त्याच वेळेला दुसरीकडे लग्न समारंभ आहे. महाराज दोन्ही कार्यक्रमांमध्ये अत्यंतिक समरस झालेले आहेत. संध्याकाळी जेव्हा फडके शास्त्री महाराजांना विचारतात तेव्हा महाराज म्हणतात की संसाराचं हे स्वरूपच असं आहे, एका डोळ्यामध्ये दुःखाचे आणि एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू घेऊन आपल्याला राहावं लागतं. त्यामुळे विश्वाचं मिथ्या स्वरूप जाणून त्याच्याशी समरस होता येणं हीच या ब्रह्मनिष्ठांच्या अंतरंगामधली संवेदना आहे. परंतु काही गोष्टी अशा असतात की जिथं त्यांना त्याच तोडीचं प्रेम दिसतं जे अनुर्वाच्य आहे, ज्याला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, जे या माईक जगतामधल्या असलेल्या संबंधांनी बांधलेलं नाहीये. श्री शंकराचार्य ज्याप्रमाणे निर्वाण षटकांमध्ये म्हणतात की मी कोणाचा बंधू नाही, मी कोणाचा मित्र नाही, मी कोणाचा गुरु नाही, मी कोणाचा शिष्य नाही, मी केवळ कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. राम आणि भरत हे देहाच्या आधाराने बंधू आहेत. आमच्यासारख्या सामान्यांनी राम आणि भरताला या वियोगाच्या रूपाने अभ्यासलं की या दोन भावंडांमध्ये असलेल्या प्रेमामध्ये हा वियोग घडतोय. ही आमच्या जीवनामध्ये असलेली अज्ञानाची जागृती अवस्था आहे की आम्ही त्या लौकिक चरित्राकडे पाहतोय. या लौकिक चरित्रामध्ये आम्ही समरस होतोय की राम आणि भरत हे दोन व्यक्तित्व आहेत. या त्रेतायुगामधले या दोन भावंडांमध्ये प्रेम आहे आणि एखादा चित्रपट आपण पाहावा, त्याच्याशी ज्या पद्धतीने आपण समरस व्हावं त्याप्रमाणे गोस्वामीजी आमच्या समोर या चौपायांमधून हे चित्र प्रगट होत आहेत. परंतु त्याच्या अंतरंगामधला जो भाव आहे हे केवळ बंधू वियोगाचा क्षण आहे का? गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायामध्ये तोच प्रश्न विचारतायत की हे काही प्राकृत प्रेम आहे का? प्राकृत प्रीती कहत बडी खोरी. या प्रेमाला दोन भावंडांमधलं प्राकृत प्रेम म्हटलं. जरी ते दिव्यत्वाचं असलं तरी केवळ या दोन भावंडांच्या वियोगापुरता हा प्रसंग आहे असं जर म्हटलं तर या प्रसंगाला आपण खूप संकुचित करतोय. आपण या प्रसंगाला खूप मोठं दूषण देतोय. साकेतवासी पंडित राम किंकरजी यांच्या एका पुस्तकामधला एक मुद्दा माझ्या स्मरणामध्ये येतोय की गोस्वामीजींचं रामचरित मानस हे कसं आहे. ते म्हणाले, बघा, मूर्ती आपण दोन ठिकाणी पाहतो. एक आपण
संग्रहालयामध्ये पाहतो किंवा ऐतिहासिक वास्तूंच्या प्रदर्शनामध्ये पाहतो, आणि दुसऱ्या मूर्ती आपण पाहतो ते म्हणजे मंदिरामध्ये पाहतो. आपल्याकडे देखील बघा त्या मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले अवशेष असतात. आपण अजिंठा वेरूळ लेण्या पाहतो. अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे जे पुरातन शास्त्र विभागाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये देखील आपण देवतांच्या मूर्ती पाहतो. परंतु त्या मूर्तींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे की अरे आपली संस्कृती किती भव्य आहे, उदात्त आहे, किती प्रगत होती. त्या काळामध्ये देखील एवढ्या सुंदर मूर्ती तयार केल्या गेल्या. आणि तेच जेव्हा आपण पंढरपूरला विठोबाच्या समोर जाऊन उभे राहू, जी मूर्ती देखील खूप पुरातन आहे, परंतु त्या मूर्तीकडे आपण संग्रहालयाच्या मूर्तीच्या दृष्टिकोनातून पाहू शकणार नाही. तिथं तो प्रत्यक्ष परमात्मा, ते निर्गुण निराकार रूप सगुण साकार झाला आहे, हाच त्याच्यामध्ये आमचा भाव असतो. वस्तू एकच आहे, दृष्टिकोनाचे बदल वेगवेगळे भाव उत्पन्न करतात. आज आम्ही रामायणाकडं, मला क्षमा करा परंतु काही गोष्टी या मानस पियुष मधल्या माझ्या ज्या श्री महाराजांनी संस्कारित केलेलं मन आहे त्यामध्ये बसत नाहीत. कारण की तुम्ही तिथं प्रत्येक ठिकाणी तर्काचा विचार करतात. अहो आज तर एका श्रोत्यांनी कमाल केली की मला प्रश्न असा विचारला गेला की पादुका कुठून आल्या, वनवासात तर राम अनवाणी गेला होता. आम्ही अशा तर्काच्या आधाराने हे चरित्र कसं जाणणार सज्जनो? बऱ्याचदा तर्काच्या आधाराने देखील उत्तरं द्यावी लागतात, आणि गोस्वामीजींनी सर्व काही सांगून ठेवलेलं आहे. आपण ते नीट शोधलं पाहिजे. जेव्हा चित्रकूट पर्वतावरती पर्णकुटी बनवली गेली त्यावेळेला विश्वकर्मा अर्थातच ब्रह्मदेवाने आपल्या कारागिरांच्या समवेत येऊन अत्यंत सुंदर अशी पर्णकुटी भगवंताला तिथं बनवून दिली. मनामध्ये विचार आला की आपल्या घरामध्ये देखील फर्निचरचं काम आपण काढतो, आणि मग उरलेलं जे प्लायवूड असतं तो आपल्याला सुतार म्हणतो की साहेब घरातल्या काय वस्तू बनवून पाहिजेत का, पाट, पोळपाट, अजूनही काही, सगळं देतो बनवून त्या ह्याच्यामध्ये. त्या विश्वकर्माने देखील पर्णकुटीसाठी ज्या मोठ्या मोठ्या झाडाचे बुंदे तोडून आणले असतील त्याच्यामध्ये राहिलेल्या याच्यात आपल्या भगवंताला इथं अनवाणीमध्ये फिरायला नको म्हणून चांगले 4-5 पादुकांचे जोडे करून दिले असतील त्याने. कसा विचार करायचा सज्जनो? आपण अशा तर्काच्या आधाराने रामायण कसं समजून घेणार? हे प्राकृत चरित्र नाही. हे केवळ 2 बंधूंच्या प्रेमापुरतं मर्यादित चरित्र नाही. हे दिव्य चरित्र आहे. जीवो ब्रह्मैव नापरे या आदि शंकराचार्यांच्या युक्तीचं आपल्याला प्रतिपादन करणारं हे चरित्र आहे की जीव आणि ब्रह्म हे मुळी वेगळे नाहीतच. त्यामुळे हा राम आणि भरताचा वियोग नाही. आत्मिक पातळीवरती ज्यांनी एक रूपत्व जाणलेलं आहे, जे संपूर्णपणे एकमेकांशी समर्पित आहेत, समरस आहेत, अशा दोघांचा हा वियोग नाहीये. हे चरित्र आहे एका तुर्यातीत असलेल्या परमात्म्यापासून केवळ त्याच्या आज्ञेने पुन्हा तुर्येला ओलांडून या माईक जगतामध्ये प्रवेश करणाऱ्या संताचं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. वैकुंठातून तुकारामांना खाली यावं लागलं. किती विष्णूला देखील त्रास झाला असेल ना की त्या वैकुंठाची सीमारेषा ओलांडून अरे तू या पुन्हा भूलोकावरती या मृत्यू लोकात जाणार, पुन्हा अनंत प्रकारचे कष्ट सहन करणार. कोणासाठी? या सामान्य जीवाला भगवत सन्मुख करण्यासाठी, त्यांना या वैकुंठाचा मार्ग दाखवण्यासाठी. सज्जनो, संत चरित्र आम्हाला प्राकृताच्या आधाराने कळूच शकणार नाही. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. भगवंतापासून जो कधीच वेगळा नसतो तोच भक्त आहे, आणि भरतजी हे भक्त शिरोमणी आहेत. आणि त्यामुळं ब्रह्मनिष्ठ असलेल्या या तुर्यातीत असलेल्या संतांसाठी
त्यांचाच हा अंश पुन्हा एकदा भगवंताच्या आज्ञेने या असलेल्या मिथ्या जगामध्ये सर्वसामान्यांना भगवंत सन्मुख करण्यासाठी म्हणून आचरण कसं करावं, भगवंताला कसं आपण प्राप्त करून घ्यावं हे दाखवण्यासाठी म्हणून त्याच्यापासून वेगळा होतोय. आणि त्यामुळं या तुर्यातीत अवस्थेमधून जागृती स्वप्नाच्या अवस्थेकडे चालणाऱ्या या एका महत तत्वाच्या प्रेमामुळं ब्रह्मनिष्ठ देखील अत्यंत सद्गदित झालेले आहेत. हा त्याच्या मागचा खरा मुद्दा आहे. ज्याला कळाला त्याला कळाला. अन्यथा आहेच पादुका कुठून आल्या, पर्णकुटी कुठं बांधली, आपल्याकडे प्रश्नांची तर काही कमतरता नाहीच आहे. ठीक. गोस्वामीजी म्हणतात की या वियोगाचं वर्णन जर कवीने उच्चारण केलं तर खरंच त्या कवीला त्याची काही जाण आहे का? ते शब्द ऐकल्यानंतर कवीला देखील लोक कठोर हृदयाचे समजतील. कारण जो त्या भगवंतापासून कधीच वेगळा नाही त्याचा वियोग लिहिणार कवी, कारण की तो प्राकृताच्या आधाराने लिहिणार. म्हणून कवीचं मन देखील संकोच पावले की अरे आपण काय लिहिणार या वियोगासाठी. तो सकोच रसु अकथ सुबानी समऊ सनेहु सुमिरी सकुचानी. तो संकोच रस अकथनीय आहे. बघा जसं कन्या सासुरासी जाय हे जे तुकाराम महाराजांचं पद आहे त्यामध्ये त्या कन्येची जी आई आहे तिची जर भूमिका आपण बघितली तर कन्येच्या या वियोगाचं तिला दुःख आहेच, परंतु तिचा विवाह करणं, तिचं घर बसवून देणं, तिचा प्रपंच थाटला जाणं, तिची गृहस्थी बघणं यामध्ये जसं त्या आईचं सुख सामावलंय त्यामुळे या क्षणाच्या दुःखाला देखील ती जसं सुख मानून स्वीकारते. तिच्या मनाची ती अवस्था अकथनीय आहे, ती आम्हाला नाही कळू शकणार. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र आणि भरतजींचा हा देहाचा वियोग ह्याला पाहताना कवीची वाणी देखील संकोचून जाते. भरतजींना भेटून प्रभू रामचंद्रांनी सर्व काही समजावून सांगितलंय. कदाचित दोघांचा एकांतामध्ये काही संवाद झाला असेल. ज्याप्रमाणे ब्रह्मानंदांना श्री महाराजांनी 1 रुपया दिला आणि म्हणाले की आपण कर्नाटकात जावं, तिथं रामनामाचा प्रचार प्रसार करावा, झाडाखाली झाड वाढत नाही. ब्रह्मानंद बुवा पादुका घेऊन निघाले खरं, परंतु गोंदवल्याच्या जवळच एका डोंगराच्या घळीमध्ये थांबून ओक्साबोक्षी रडू लागले. आपल्या गुरुपासून आपण कसं वेगळं व्हायचं, कसं वेगळं व्हायचं. अशा वेळेला श्री महाराज रात्री त्या गुहेमध्ये जातात, ब्रह्मानंदांना हृदयाशी लावतात आणि सर्व काही जीवनाचं सार समजावून सांगतात. मी तुमच्यापासून वेगळा नाही, तुम्ही कधीही मला मनापासून हाक मारा, मी तुमच्यासाठी तिथंच आहे, याची ब्रह्मानंदांना वारंवार खात्री देतात. आणि तत्पश्चात ब्रह्मानंद बुवा कर्नाटकामध्ये जात आहेत. प्रभू रामचंद्रांनी देखील भरताला अशाच शब्दांमध्ये समजावलं असेल की भरता तू वेगळा नाहीस बरं, मी आहे तुझ्या समवेत, तू माझ्या स्मरणामध्ये राहा, मी नित्य तुझ्या बरोबरच आहे. प्रभू रामचंद्रांनी भरताला अशा रीतीने पूर्णपणे शांत केलंय, आनंदित केलंय. नंतर प्रभू रामचंद्र हर्षित होऊन शत्रुघ्नजींना भेटतायत. अशा रीतीने या दोन्ही भावंडांचा प्रभू रामचंद्र निरोप घेतायत. भरत आणि शत्रुघ्नाची भेट झालेली आहे. आणि तत्पश्चात सर्व प्रजेला, मंत्र्यांना प्रभू रामचंद्र हळूहळू आता भेटणार. तेव्हा भरतजी आणि शत्रुघ्नाचा हा निरोपाचा क्षण जेव्हा प्रजेने बघितला तेव्हा सर्व सेवक मंत्री भरतजींचा कल पाहून आता आपल्याला अयोध्येला जाण्याची जणू काही भरतजींनी अनुमती दिलेली आहे असा आपल्या मनामध्ये विचार करतायत आणि त्याप्रमाणे ते आपल्या कामाला लागतायत. आता आपला निघण्याचा क्षण जवळ आलेला आहे हे जाणताच दोन्हीकडचा समाज हा अत्यंत दुःखी झाला. आणि ते स्वाभाविक आहे, कारण त्यांच्यासाठी हा देहवियोग आहे. आपण ज्या पातळीवरून ते पाहत आहोत त्या पातळीचा अंदाज प्रत्येकाला यावाच ही अपेक्षा देखील चुकीची आहे.
आणि त्यामुळं अयोध्यावासी आणि जनकवासियांसाठी हा देहाचा वियोग आणि त्यामुळं यांच्यामध्ये एक दारुण दुःख स्वाभाविकपणे पसरलेले आहे. सुनी दारुण दुःख दुहू समाजा, दोन्हीही समाजामध्ये. बघा, सहज स्मरणामध्ये आलं की जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या विवाहामध्ये अयोध्यावासी जनकपूरला पोहोचतात, तेव्हा जनकपूरवासी अयोध्याच्या लोकांचं स्वागत करण्यासाठी ज्या उत्साहाने धावत जातात, तेव्हा गोस्वामीजींनी उपमा दिली होती की जणू काही दोन सागर एकमेकांमध्ये मिसळावेत. परंतु सागराचं मिसळणं हे पुन्हा कधीही विघटन न करणारं असतं. परंतु मनुष्य हा त्या आनंदाच्या क्षणामध्ये मात्र अशा पद्धतीने एकत्रित होतो, परंतु जेव्हा दुःखाची वेळ होते त्यावेळेला मात्र त्याचा वियोग मती मंदते खेदमानी वियोगे, ही जी समर्थांनी सामान्य जीवांची अवस्था सांगितलेली आहे, त्या पद्धतीने या दोन्हीही समाजामध्ये एक विलक्षण दारुण दुःख पसरलेलं आहे. प्रभुपद पदुम बंदी दो भाई, चले सीस धरी राम रजाई. प्रभूंच्या चरण कमलांची वंदना या दोन्हीही भावंडांनी केली आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरोधार्य मानून या दोन्हीही भावंडांनी प्रभू रामचंद्रांचा निरोप घेतलेला आहे. मुनी, तपस्वी, वनदेवता या सर्वांना वारंवार सन्मान करून, त्यांना विनंती करून तत्पश्चात क्रमाक्रमाने हे दोन्हीही भावंड लक्ष्मणजींना भेटतायत, त्यांना देखील प्रणाम करतायत आणि आपली आई सीता हिच्या चरणांची धूळ ते मस्तकावरती धारण करतायत. समस्त मंगलाचे मूळ असलेल्या अशी ही सीताजींची चरणधुळी, तिचा आशीर्वाद ते प्राप्त करतायत आणि अशा रीतीने या प्रभू रामचंद्रांच्या पासून भरत आणि शत्रुघ्नाने आता निरोप घेतलेला आहे. प्रभू रामचंद्र अर्थातच सर्व लोकरीती जनरीती पाळणारे हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि त्यामुळे गोस्वामीजी आम्हाला प्रभू रामचंद्र प्रत्येक या समाजातील घटकाला कशा पद्धतीने भेटतात, प्रत्येकाचा कशा पद्धतीने सन्मान करतात, प्रत्येकाची कशा पद्धतीने सांत्वना करतात आणि प्रत्येकाला एका पुनर्चैतन्याच्या आधाराने कशा पद्धतीने निरोप देतात, याचं चिंतन गोस्वामीजी आम्हाला आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये सांगतील. सज्जन हो, त्याचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.